पश्चिम घाट ही भारतातील एक अद्वितीय पर्वतरांग आहे, जी सुमारे 15 कोटी वर्षापूर्वी टेक्टोनिक उत्थान आणि डेक्कन ज्वालामुखीची क्रिया यामुळे निर्माण झाली. प्रचंड लावा प्रवाहाने तिचा पाया घातला आणि नंतर मान्सूनच्या पावसाने व नद्यांच्या धुपेने तिचा आकार घडविला. ही पर्वतरांग अरबी समुद्रातील पावसाळी वारे अडवून पश्चिमेकडे मुसळधार पाऊस पडते, तर पूर्वेकडे रेन शॅडो निर्माण करते. त्यामुळे कृष्णा, गोदावरी, कावेरी यांसारख्या महत्त्वाच्या नद्या इथूनच उगम पावतात. जैवविविधतेच्या दृष्टीने पश्चिम घाट हा जगातील सर्वात महत्त्वाचा आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेला भाग आहे. येथे 7,400हून अधिक वनस्पती प्रजाती आहेत. तसेच सुमारे 134 सस्तन प्राणी, 529 पक्षी आणि 252 उभयचर प्रजाती आढळतात. यापैकी मोठ्या प्रमाणात स्थानिक म्हणजेच त्या फक्त याच प्रदेशात आढळणाऱ्या प्रजाती आहेत. पश्चिम घाट भौगोलिकदृष्ट्या 3 प्रमुख भागात विभागला गेला आहे. प्रत्येक भागाची नैसर्गिक रचना, हवामान आणि जैवविविधता वेगळी आहे. उत्तर पश्चिम घाट हा गुजरात व महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगात पसरला आहे. मध्य पश्चिम घाट हा गोवा व कर्नाटक या राज्यांमध्ये आणि दक्षिणी पश्चिम घाट हा केरळ व तमिळनाडू या राज्यांमध्ये पसरलेला आहे. असा सुमारे 1600 किमी इतक्या लांबीचा हा नैसर्गिक परिसर मोठमोठ्या पर्वतरांगा, पठारे, नद्या यांनी बनलेला आहे. नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या या परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी सापडतात, जसे की वाघ, आशियाई हत्ती, बिबट्या, गवे, अस्वले, चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर, लायन टेल मॅकॅक्यू म्हणजे सिंहासारखे दिसणारे माकड, शेकरू जो की महाराष्ट्राचा एक राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो, मलाबार ग्रे हॉर्नबिल, ग्रेट इंडियन हॉर्नबिल, मलाबार पॅराकिट, निलगिरी ऊंट पिग्वान आणि खूप असे पक्षी आणि प्राणी त्यांच्या प्रजाती नामशेष होत चाललेले आहेत. या परिसरात आणखीन विशेष असणारे प्राणी म्हणजे उभयचर प्राण्यांच्या जाती, ज्यांच्या जवळजवळ 250 जाती आहेत. त्यामध्ये 220 जाती या फक्त बेडूक किंवा भेग, यालाच खवले बेडूक असे बोलतात, यांच्या आहेत. जगात सुमारे 7,000 बेडकांच्या जाती आहेत आणि 1980 पर्यंत यातील 200 जाती नष्ट झाल्या देखील आहेत. हे खूपच चिंताजनक आहे. या प्राण्यांच्या नष्ट होण्यामागे खूप काही कारणे आहेत, जसे की वाढते प्रदूषण, संसर्गजन्य रोग, नैसर्गिक अधिवास गमावणे, वातावरणीय बदल आणि वाढती मानवी वस्ती आणि त्यामुळे केलेल्या जंगलांच्या कत्तली, शेतीसाठी केलेले जंगलांचे सपाटीकरण. पश्चिम घाटात आढळणाऱ्या जातींपैकी काही जाती या सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पर्पल फ्रॉग किंवा याला लिव्हिंग फोसाईल म्हटले जाते, कारण हे बेडूक त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ जमिनीखाली घालवतात. मान्सूनची चाहूल लागली की जमिनीवर येऊन फक्त प्रजनन प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा ते जमिनीत राहायला जातात. त्यामुळेच त्यांना लिव्हिंग फोसाईल असे म्हटले जाते. दुसरा म्हणजे गॅलेक्सी फ्रॉग. हा एक पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ बेडूक आहे. याचे शरीर काळसर असून त्याच्या शरीरावरती निळसर पांढरे ठिपके असतात, जे आकाशगंगेप्रमाणे दिसतात, म्हणून याला गॅलेक्सी फ्रॉग असे म्हणतात. हा बेडूक फक्त दक्षिणी पश्चिम घाटात म्हणजेच केरळ आणि तमिळनाडूमध्ये आढळतो. डान्सिंग फ्रॉग हा पश्चिम घाटातील एक अद्वितीय बेडूक आहे, ज्याला फूट फ्लॅकिंग म्हणजेच पाय हलवून नृत्य सदृश्य हालचाल करण्याची सवय आहे. हे प्रकार प्रजनन काळात मादीला आकर्षित करण्यासाठी वापरले जातात. या बेडकाला कट्टीकेअर डान्सिंग फ्रॉग असेही म्हणतात. यांच्या प्रजाती देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रेस्प्लेंडंट श्रब फ्रॉग हा तेजस्वी लालसर रंगाचा, लहान पायांचा व जमिनीवर राहणारा बेडूक आहे. तो फक्त एर्नाकुलम राष्ट्रीय उद्यानात आढळतो आणि सध्या अत्यंत दुर्मिळ प्रसिद्ध आहे. परिसंस्थेतील सूक्ष्म बदलांवर संवेदनशील असल्यामुळे तो पर्यावरणीय निर्देशक मानला जातो.
मुन्नार बुश फ्रॉग हा फक्त मुन्नार परिसरात आढळणारा लहान आकारांचा व झुडपांमध्ये राहणारा बेडूक आहे. तो सुद्धा अत्यंत दुर्मिळ असून त्यांचे संरक्षण करणे हे जैवसाठी गरजेचे आहे. पश्चिम घाटातील बेडूक हे परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. गॅलेक्सी फ्रॉग, डान्सिंग फ्रॉग, रेस्प्लेंडंट श्रफ फ्रॉग आणि मुन्नार बुश फ्रॉग यांसारख्या दुर्मिळ प्रजाती फक्त इथेच आढळतात. हे बेडूक कीटक नियंत्रणाचे काम चोख पार पाडतात, त्यामुळे शेतांवर रोगांचा प्रसार कमी होतो. टॅडपोल पाण्यातील शैवाल खात असल्यामुळे पोषण चक्र संतुलित ठेवतात. तसेच बेडूक इतर प्राण्यांचे खाद्य आहेत. त्यांना साखळीचा एक महत्त्वाचा दुवा ठरतात. त्यांच्या त्वचेची संवेदनशीलता त्यांना पर्यावरणीय निर्देशक बनवते. म्हणजेच हवामान बदल, प्रदूषण किंवा अधिवास नाश होणे यांचे संकेत ते लवकरच देतात. भरमसाठ होणारी जंगलतोड, पर्यटन, हवामान बदल आणि पाण्याचे प्रवाह बदलणे हे त्यांच्यासाठीचे मुख्य धोके आहेत. त्यामुळे बेडकांचे संवर्धन हे पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया ही एक स्वतंत्र संस्था पुढे सरसावून काम करत आहे. भारत सरकारसोबत एकत्र येऊन त्यांनी ॲम्फिबियन रिकव्हरी प्रोजेक्ट चालू केला आहे. कर्नाटक शासनाने सुद्धा टास्क फोर्स कमिटी बनवून पश्चिम घाटाच्या संवर्धनाचे काम चालू केले आहे. तसेच महाराष्ट्र आणि केरळ सरकारसुद्धा विविध पद्धतीने पश्चिम घाट वाचविण्याचे प्रयत्न करत आहे. पण हे पुरेसे नाही. पश्चिम घाट वाचवण्यासाठी व्यापक चळवळ उभी केली पाहिजे. स्थानिक लोकांचा सहभाग खूप गरजेचा आहे आणि स्थानिकांमध्ये जागरूकता वाढवली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मंडळी, तुमचा आमचा सहभाग पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. चला तर मग पश्चिम घाट आणि त्याचे सौंदर्य वाचूया. हा माहितीपट पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद.